नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। घटना आहे पुण्यामधील। रवींद्र काळभोर आणि त्याची पत्नी शोभा व 2 मुले असा चौकोनी कुटुंब ते राहत होते। पुण्यातील वडाळी परिसरात राहत असून रवींद्रचा शेतीचा व्यवसाय होता। त्याला दारूचे व्यसन होते। दारूच्या नशेत आपली पत्नी शोभाला नेहमी मारहाण करत असे। त्याच्या या नेहमीच्या त्रासाला शोभा वैतागली होती। परंतु रवींद्र हा पत्नीचा काही ऐकून घ्यायला तयार नव्हता। तो दारूच्या नशेत आपली मनमानी करत असे। रवींद्रच्या घरापासून काही अंतरावर गोरख काळभोर याचे घर होते। गोरख आणि रवींद्र यांचे शेत पण एकमेकांच्या शेजारीच लागून होते। दोघांचे शेत एकमेकांच्या शेताशेजारी लागून असल्यामुळे दोघांची चांगली मैत्री झाली। त्यामुळे त्यांचे नेहमी एकमेकांच्या घरी जाणे येणे वाढले। गोरख यांचे रवींद्रच्या घरी सारखं येणं जाणं सुरू होते। त्यामुळे रवींद्रची पत्नी शोभा ही गोरख यांच्याशी चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि हळूहळू त्यांचे अनैतिक संबंध सुरू झाले। एके दिवशी रवींद्र आणि गोरख यांनी एक 4 व्हीलर घ्यायचं ठरवलं। रवींद्र नेहमी दारूच्या नशेत असल्यामुळे त्यांच्याकडे पैसे जुळत नव्हते। तेव्हा गोरखने रवींद्रला पैशाची मदत केली आणि त्याने रवींद्रला चक्क 3.5 लाख रुपये दिले। नंतर दोघांनीही मिळून 4 व्हीलर विकत घेतली। रवींद्रला दारूचे व्यसन आहे हे गोरखला चांगले माहीत होते, परंतु तो त्याचा चांगला मित्र असूनही त्याला समजायचं सोडून जास्त दारू पाजायला सुरुवात केली। ते दोघे नेहमी एकत्र बसून दारू प्यायचे। गोरखने आपल्याला 4 व्हीलर घेण्यासाठी 3.5 लाख रुपये दिले आणि स्वतः आपल्याला दारूही पाजतो, त्यामुळे त्याला वाटले गोरख आपला चांगला मित्र आहे। परंतु यामागचं सत्य कारण काय आहे हे रवींद्राच्या लक्षात आले नव्हते। रवींद्रशी चांगलं वागण्याचं कारण म्हणजे गोरखचं रवींद्रच्या पत्नीशी अनैतिक संबंध सुरू होते। गोरख हा रवींद्रला दारू पाजण्याच्या बहाण्याने शोभालाच नेहमी भेटायला यायचा। रवींद्रच्या सततच्या दारूच्या व्यसनाने वैतागलेली शोभाही आता गोरखच्या प्रेमात पडलेली होती। तिला तिचा पती नकोसा वाटू लागला होता। रवींद्रच्या लपून छपून त्यांचे शारीरिक संबंध सुरू होते। गोरख आणि शोभाला दोघांनाही एकमेकांसोबत लग्न करायचं नव्हतं। आपापला संसार सुरक्षित ठेवून अनैतिक संबंध चालू ठेवायचे होते। रवींद्र आपला चांगला मित्र आहे, रवींद्रवर आपला विश्वास आहे, आपल्यावर तो संशय घेणार नाही असे गोरखला वाटले। यामुळे गोरख रवींद्रच्या घरी शोभाला भेटायला बिनधास्त येत असे। परंतु अनैतिक संबंध जास्त दिवस लपून राहत नाही। एके दिवशी रवींद्रला यांच्या प्रेमाची भनक लागली। रवींद्र आपल्या पत्नीला अनैतिक संबंधाबद्दल विचारणा करू लागला। तेव्हा दोघांमध्ये अतोनात भांडणं सुरू झाले। रवींद्रला आधीच दारूचे व्यसन होते। मित्रांनी आणि बायकोने आपल्याला फसवले आहे या कारणामुळे तो जास्तच दारू प्यायला लागला। दारू पिऊन रोज घरी आल्यानंतर शोभाला तो नेहमी मारहाण करायचा। शोभाने प्रियकराला मारहाणीबद्दल सांगितले। शोभाचा प्रियकर गोरख हा पण चिडला होता। अनैतिक संबंधामध्ये अडथळा येणाऱ्या रवींद्राचा काटा काढायचं त्याने ठरवलं। त्यांना रवींद्रला जीवे मारायचं नव्हतं, त्याला अपंग करायचं होतं। आपल्या प्रेयसीला त्रास देतो आहे म्हणून त्याला अद्दल घडवायची होती। 29 मार्च 2025चा दिवस उजाडला। रवींद्र काळभोर हा नेहमीप्रमाणे दारू पिऊन आला आणि शोभा पत्नीसोबत भांडायला सुरुवात केली। भांडण सुरू असताना तेथे त्यांची दोन्ही मुले होती। दोन्ही मुलांच्या समोर पतीने आपल्याला मारहाण केली या रागाच्या भरात ती आपल्या माहेरी निघून गेली। दोघांनीही हीच संधी साधली होती। यासाठी त्यांनी एक प्लॅन केला। शोभा दोन्ही मुलांना माहेरी गेल्यामुळे त्या रात्री रवींद्र हा एकटाच घरी होता। तेव्हाही रवींद्रने जास्त दारू प्यायली होती। या संधीचा फायदा गोरखने घेतला। गोरख याने रवींद्रकरता जेवण घेऊन आला। गोरखचा आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असूनही रवींद्र त्याला काही बोलत नव्हता। गोरख याने त्याला पैशाची मदत केली होती, त्यामुळे रवींद्र त्याला काही बोलू शकत नव्हता। रात्रीचे 11 वाजले होते। दोघांनीही दारू पिली होती। रवींद्रला दारू जास्त झाली आहे हे गोरखच्या लक्षात आले आणि तो घरी गेला। गोरखला चांगलेच माहीत होते की रवींद्र हा बाहेर पलंगावर जाऊन झोपत असते। गोरख हा रवींद्र झोपण्याची वाट पाहू लागला। दारूच्या नशेत धुंद असलेला रवींद्र काही क्षणातच गाढ झोपी गेला। मध्यरात्र झाल्यानंतर गोरख हा रवींद्राच्या घरी आला। गोरख याने घरून निघताना हातामध्ये लोखंडी फावडं घेऊन आला होता। गोरख चुपचाप रवींद्राच्या पलंगाजवळ गेला आणि त्याने रवींद्राच्या डोक्यात फावड्याने सपासप वार घालायला सुरुवात केली। फावड्याच्या घावामुळे रवींद्राच्या डोक्याला जबर मार बसला। रवींद्रला ओरडता सुद्धा आले नाही। काही क्षणातच रवींद्राचा मृत्यू झाला। हे पाहून गोरख घाबरला आणि तो तेथून पळून गेला। सकाळी शेजाऱ्यांना रवींद्र हा रक्ताच्या थारोळ्यात पलंगावर दिसला। शेजाऱ्यांनी लगेच रवींद्रच्या भावाला कळविले। भावाने लगेच रवींद्रला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल केलं।
पण डॉक्टरीने त्याला मृत घोषित केलं. गोरखच्या भावाने तात्काळ पोलीस स्टेशनला कळविले. पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी शेजारपाजारांना विचारपूस केली तेव्हा त्यांना शोभाच्या अनैतिक संबंधाची माहिती मिळाली. लगेच पोलिसांनी या दोघांना शोधून काढले आणि त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी दोघांची चौकशी सुरू केली, मात्र दोघेही आपला गुन्हा कबूल करत नव्हते. तेव्हा पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच दोघेही पोपटासारखे बोलू लागले आणि दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी 3 तासातच या गुन्ह्याचा छडा लावला. पोलिसांनी दोघांनाही जेरबंद केले आणि त्यांना बेड्या ठोकल्या. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.